पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे. ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, गीता हे वेदाचं बीज आहे. याच्याकरता 2 उपपत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या आणि त्या उपपत्ती ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या त्या संबंधामध्ये 2 शब्द या ओवीमध्ये आलेत. त्याची संगती लावून फक्त पुढे जायचंय. या ओवीमध्ये चिंतनाला थोडा जो विषय आहे तेवढाच विषय फक्त सांगतो. गीता वेदाचं बीज आहे. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी काही कार्यकारण भाव सांगितला. पहिला कार्यकारण भाव सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की वेद हे निश्वास आहेत आणि गीता ही बोलली गेलेली आहे. वेद ज्याच्या चिंतना करता प्रवृत्त होतात तोच गीता बोलतो. ज्याचं चिंतन करणं वेदाला आपल्या जीवनाची धन्यता वाटतं तोच परमात्मा गीता जर बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला महत्व जास्त. त्यामुळं गीता ही वेदापेक्षा अधिक महत्वाची मूळ म्हणून स्वीकारली. एक दुसरी उपपत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली ती आणखीन थोडी वेगळी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही गीता वेदाचं मूळ आहे. मूळ या शब्दाचं लक्षण काय? जे स्वरूपानं नाश पावत नाही पण ज्याचा विस्तार जिथं लपतो ते त्याचं मूळ असतं, असं मूळ या शब्दाचं लक्षण सांगता येईल. ज्याचा विस्तार जिथं लपतो पण स्वरूपाचा नाश होत नाही. आपण काल बोललो स्वरूप शब्द व्यक्तिवाचक न घेता जातीवाचक घ्या, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच चिंतन केलंय. परी जाती न नशे हेच ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन आहे. त्या पद्धतीनं जर बघितलं तर वेदामध्ये असलेला किंवा वेदांनी केलेला 3 कांडाचा विस्तार हा ज्याच्यामध्ये एकत्रित येतो आणि 18 अध्यायामध्ये सामावून जातो. विस्तार जेथं लपे पण तरीही स्वरूपाचा नाश होत नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा विस्तार जिथं लपतो जिथं लपतो त्याचाच नाश करतो. असं बऱ्याच वेळेला होतं. विस्तार आहे तो एखाद्या परिमित पदार्थामध्ये समाविष्ट, भले ते त्याचं कारण असेल पण त्याच्यामध्ये जर तो विस्तार लपवण्याचा प्रयत्न केला. कार्यकारण भावामध्ये कारणापासून कार्याची उत्पत्ती होते. कारण व्यापक असतं, कार्य परिच्छिन्न असतं. परिच्छिन्न कार्यामध्ये कारण जर आपण समाविष्ट करायला लागलो व्यापक म्हणून तर परिच्छिन्न कार्याचा नाश होईल की नाही? होऊन जाईल. बऱ्याच वेळेला तसं होण्याची शक्यता असते पण स्वरूपाचा नाश न होता हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं लक्षण त्याचं सांगितलं. आणि अशा पद्धतीनं ही 3 कांड जी वेदांनी विस्तारलेली आहेत त्याचा संकोच, तो सगळा विस्तार गीतेच्या 18 अध्यायामध्ये येऊन लपलेला आहे. म्हणून गीता हे वेदाचं मूळ आहे असा विचार आपल्याला करता येऊ शकतो. हे सगळं सांगून झाल्यानंतर ज्ञानोबारांनी पुन्हा त्याचा सिद्धांत आपल्याला सार रूपाने सांगितला. म्हणवणी हे सार आहे. म्हणून म्हणल्यामुळे मागच्या 2 उपपत्तीचा विचार तुम्ही इथं करा आणि या 2 उपपत्तीच्या आधारानं श्री गीता हे वेदाचं बीज आहे. आता गंमत ही आहे, आधी जिथं जिथं गीतेचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला पहा आपण, एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रकट केले. तिथं गीता म्हटलं. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये तेथ गीता मूळ वेदा ऐसे केवी पाले बोधा गीता म्हटलं. त्याच्या पुढे बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणो हे होय उचित. तिथं गीता म्हटलंय. आणि या ओवीमध्ये मात्र ज्ञानोबाराय बोलतात म्हणून वेदाचे बीज श्री गीता. इथं गीतेला श्री शब्द लावला. त्याचा मागे आधी गीता, मागच्याच ओवीमध्ये गीतेला श्री म्हटलं नाही आणि या ओवीमध्ये म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज.
श्री शब्द लावला का बाबा? कारण आतापर्यंत वेदाचं बीज आहे हे माहिती नव्हतं. आता माहिती झाल्यामुळं आदर निर्माण झाला. सामान्य माणसाला जोपर्यंत महात्म्य कळत नाही तोपर्यंत आदर निर्माण होत नाही. गीता आहे बाबा, एक भगवान बोललेत आणि अर्जुन ऐकतोय. भगवंतानी अर्जुनाला युद्ध कर तू एवढं सांगण्याकरता एवढा वेळ खर्च केला, 18 अध्याय खर्च केले. सामान्य माणसाच्या मनामध्ये गीतेच्या संबंधानं काय विचार असणार आहे? गीतेला स्मृतीमध्येच मोडलंय. गीता स्मृतीमध्येच मोडली अनेक लोकांच्या दृष्टीनं. कारण का? कारण अपौरुषेय नाही म्हणून. अपौरुषेयत्व गीतेवर लादलं जाऊ शकत नाही वगैरे फार मोठे वाद आहेत त्याच्यावर. पण आपल्या ज्ञानोबारायांनी आपल्याला जो निर्णय दिला तोच आपल्या दृष्टीनं महत्वाचा. भले विद्वानांमध्ये काही वाद असोत, आपली माऊली जे सांगते ते आपल्याला प्रमाण, ती आपली पूर्व दिशा. आपण फार आपलं डोकंही चालवायचं नाही आणि वेळही घालवायचा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवून चालायचं. काय ज्ञानोबारायांचं कारण? का संप्रदाय अपरिच्छिन्नता राहिली. आता ते अपौरुषेयत्वाची लक्षणं सांगत बसत नाही मी आपल्याला. त्याचा कर्ता कळला नाही पाहिजे. संप्रदायाविच्छिन्नता राहून सुद्धा कर्त्याचा बोध होत असेल तर त्याच्या ठिकाणी अपौरुषेयत्व राहत नाही. कर्ता कळला नाही पाहिजे. गीता संप्रदायाविच्छिन्न आहे पण गीतेचा कर्ता माहिती ना. कोण बोलली गीता? कोणी बोलिले स्वमुखे. भगवंतानी श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रकट केले. भगवंतानी ते प्रकट केलं म्हणजे बोलणारा कुणीतरी आहे. भगवान जोपर्यंत गीता बोलत नव्हते तोपर्यंत गीतेचा जन्म नव्हता. मग आता ते फार मोठे वाद. मग गीतेचा प्रागभाव मानायचा का? ते फार भानगडी आहेत महाराज त्याच्यामध्ये. मग गीतेचा जन्म जर झाला असेल तर गीतेला कार्यरूप मानायचं का? मग गीता जर कार्यरूप मानली तर तिला नश्वर मानायचं का? हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचाही एक स्वतंत्र विचार आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वाङ्मय पौरुषेय का अपौरुषेय? काय चिंतन करायचं? पौरुषेय वाङ्मयामध्ये काही दोष येतात कर्त्याचे. काही 4 दोष सांगितलेत. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा वगैरे, कर्णापाठव 4 दोष सांगितले. भ्रम आता कारण का? मनुष्य शेवटी करता आहे, जीव आहे. काही झालं तरी करता येणे नामे बोलीचे जीव म्हणायचं. त्याच्याकडून काही ना काहीतरी दोष निर्माण. अरे जगामध्ये कोण जीव असाय जो सर्वांग परिपूर्ण आहे? मला सांगा. बुद्धी चांगली आहे, सगळंच चांगलं आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे, नुसतं चांगलं नाही असा मनुष्य आहे का जगामध्ये? सांगा. सगळंच त्याला जमतं. कुठं ना कुठं तरी चुकत असेलच की नाही? मनुष्य किती जरी स्वतःला पूर्ण समजत असला तरी त्याच्या घरातच तो अपूर्ण असतो. तुम्ही किती प्रयत्न करा त्याची अपूर्णता सिद्ध करणारी त्याच्या घरातच असते. तुम्ही चांगलं वागलात, तुमचं वागणंच असं झाली अपूर्णता सिद्ध. ते सांगू का गोष्ट? त्या शेळीला किती खाऊ घातलं तरी त्याच्या तिच्या पुढं नंतर चारा टाकला की तोंड लावतेच. किती खाऊ घाला तुम्ही, दिवसभर चरू द्या शेळीला. ज्ञानोबारायांनी म्हणून शेळीचं उदाहरण दिलंय. जैसे चरणे शेळी याचे. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता आसुरी संपत्ती मिळते. किती खाऊ घाला, पुन्हा चारा टाकलं की तोंड लावतेच. दिवसभर तिला चरू द्या. पुन्हा संध्याकाळी घरी आता पोट फुटायची वेळ आली तरी घरी आल्याबरोबर हिरवा चारा टाकला की चालूच तिचं. मग त्याच्यावर एक उपाय. ते बादशाहाने एक शेळी दिली म्हण. अरे ही शेळी, या शेळीला जो कोणी पोट भरून चारा खाऊ घालेल तिला अर्ध राज्य त्याला बक्षीस. तर बिरबलानी नेली म्हणतात. मी परवाच बोललो ना, अकबर बिरबलाचा जन्मच प्रवचनाकरता झाला. मी आधीच बोललोय.
त्यांचा अवतारच तेवढ्या करता. झालेत का नाही देव जाणे, पण अवतार आहे तेवढ्या करता. झालं ते नेलं ते बिरबलाने. मग ते खाऊ घातलं की ते अनेक लोकांनी नेलं त्याच्या आधी. मग भरपूर चारून आणलं की ते सांग, महाराज आता हिचं पोट भरलंय, हिच्या समोर चारा टाका. टाकलं की पुन्हा खायचे. अजून चारा खाते म्हणजे पोट भरलं नाही. बाद. मग बिरबलाने घरी नेल्यानंतर मग काय झालं, तिला चारा टाकला, बांधलं नेऊन झाडाला. एक दिवस चारा घातलाच नाही. दुसऱ्या दिवशी चारा टाकल्याबरोबर ती शेळी तोंड लावायला गेली. ते बिरबल शेजारी हातामध्ये मोठी काठी घेऊन, चांगली लठ्ठ काठी घेऊन उभा राहिला. चाऱ्याला तोंड लावलं की तोंडावर काठी मारायची. तसंही गेलं. पुन्हा चारा टाकला, पुन्हा तोंड लावलं की काठी माराय तोंडावर. त्या शेळीच्या लक्षात आलं, बाबा हे काही खरं नाही. आपण चाऱ्याला तोंड लावलं की फटका बसतो, हे तोंड लावणंच नको. 2 दिवस तिने काही चारा टाकला तरी काही खाल्लंच नाही. तिला भीती होती, तोंड लावलं की फटका. बिरबलाने तिसऱ्या दिवशी तिला नेलं राजदरबार. महाराज हिचं पोट भरलंय. 3 दिवस काहीच खाऊ घातलं नाही. महाराज हिचं पोट भरलंय. अरे हिला चारा टाका म्हणून चारा आणून टाकलं की शेळीने तोंडच फिरवलं, कारण तिला माहिती तोंड लावलं की फटका. मग बादशाने सांगितलं, हा हिचं पोट भरलंय. अशा घराघरामध्ये शेळ्या आहेत, हे मला सांगायचं. शेळी सांगणं हा हेतू नाही माझा. आपली अपूर्णता सिद्ध करणाऱ्या शेळ्या खूप आहेत. हातामध्ये काठी घेऊन बसा. माफ करा आया बहिणींनी, मला माता भगिनींनी माफ करा. कोण पूर्ण आहे सांगा? काही ना काहीतरी दोष. मनुष्यकृत कोणतंही कार्य जे असेल त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष येईल. अहो मडकं बनवायचं, कुंभार रोज मडकी बनवतोय, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्तपणा येणारच आहे. कुठंतरी मडकं पातळ तरी होतं, कुठं त्याचा गळा तरी मोठा होतो, कुठं त्याचा गळा तरी बारीक होतो, कुठं काहीतरी दोष निर्माण होतो. कधी गळ्यामधलं पोटामधलं अंतर तरी कमी होतं, कधी फारच अंतर निर्माण होतं. काय त्याच्यामध्ये मनुष्य म्हणल्यानंतर चूक होणार आहे, स्वाभाविक आहे, ग्रहित आहे. ते मनुष्य म्हणजे काय, सगळ्या कार्यामध्ये एकदम निपुण आहे अशातला भाग नाही. तसं मनुष्यकृत जे वाङ्मय आहे ते अपौरुषेय. वेदाला अपौरुषेय का समजाय? दोष नाही वेदात, भ्रम नाही, प्रमाद नाही, विप्रलिप्सा नाही, कर्णापाटव नाही, कोणताही दोष वेदामध्ये नाही. वेद अपौरुषेय. आता हाच जर संबंध लावायचा झाला तर मला ज्ञानेश्वरीत काय दोष आहे दाखवा. कुठं भ्रम आहे का, कुठं काय प्रमाद आहे का, विप्रलिप्स आहे का, कर्णा गाथ्यात काय दोष आहे सांगा. 4-4.5 हजार अभंग आहेत का, एका अभंगात दोष काढा चला, तिथं दोष काढ. मग ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय केवळ ज्ञानोबारायांच्या मुखातून आलं म्हणून पौरुषेय म्हणायचं काय? केवळ तुकोबारायांच्या मुखातून आलं म्हणून पौरुषेय म्हणायचं का? अरे पौरुषेय म्हणजे केवळ त्याचा कोणी करता सापडत नाही एवढंच आहे. कोणी करता सापडत नाही म्हणून अपौरुषेय. तुकाराम महाराजांना विचारा, तुमचे अभंग तुम्ही केले काय? ते म्हणतात, नाही हो मी काही केलं नाही. बोलविता धनी, मी माझं कुठं काय केलं बाबा? तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. माझ्या मनानं बोलतो का? मग आता हे कर्तृत्व देवाकडे द्यायचं का तुकोबारायांकडे द्यायचं? ज्ञानेश्वरीचं कर्तृत्व ज्ञानोबारायांकडे द्यायचं का मी पायीक राहिलो म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथे माझे जी उरले पायीक पण कुणाकडे द्यायचं? कोणतं पौरुषेय वाङ्मय, कोणतं अपौरुषेय वाङ्मय, म्हणून त्याच्यावर वाद आहे. ज्ञानोबाराय त्याचं चिंतन करताना थोडं वेगळं बोलतात. म्हणून काल आपण बोललो ना की ही गीता म्हणजे ज्ञानोबाराय स्मृती मानतच नाही, श्रुतीच हे कोडीसवाणी. ती श्रुतीच मानली. श्रुतीची कोडीसवाणी मानलं तरी सुद्धा फरक पडत नाही माझ्या दृष्टीने तरी. कारण स्मृतीमध्ये काहीतरी पुरुषार्थता आहे म्हणा, पुरुषकृत असं ते. मग गीतेला काय म्हणायचं? ज्याने निर्माण केलं तो पुरुष आहे का? आता इथं अडचण आहे. ज्याने गीता निर्माण केली, जो गीतेमध्ये बोलला तो पुरुष आहे का?
उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारता यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. उत्तम पुरुष. आता उत्तम पुरुष पुरुष आहे का? ज्ञानोबा म्हणतात तया आडनाव पुरुष. नाव कसलं? अरे त्याचा आडनाव पुरुष आहे. तो निकवड्या वगैरे वगैरे 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाचा विचार करता. एरवी स्त्री नपुसको वगैरे तिथं आल. तर त्याला आडनाव पुरुष. पुरुष कुणाला म्हणतात? आता पुन्हा ते पुरुष. अरे जिथं स्त्री आहे तिथं पुरुष म्हणतात. स्त्री आणि पुरुष सापेक्ष शब्द झाला. जगामध्ये परमात्मा भिन्न पदार्थच नाही तर स्त्री आणि पुरुषाचा संबंध काय आला? त्याला पुरुष म्हणायचं कसं? मग एक ब्रह्म, बस संपलं. एक म्हणलं तरी दोष, ब्रह्म म्हणलं तरी दोष, त्याला काहीच म्हणता येत नाही. मग कुणी निर्माण केली गीता? त्याला जर पुरुष म्हणायचं नाही तर गीता कुणी निर्माण केली? ब्रह्म काही निर्माण करतं काय? ब्रह्माला काही कर्तृत्व आहे? तो काय हातपाय हलवतो? ब्रह्म बोलताना तुम्ही बघितलंय काय कधी? काही नाही. मग अपौरुषेयता वेदाकडे द्यायची आणि गीतेकडे द्यायची नाही, कोणत्या अर्थाने? असे काही प्रश्न आहेत त्या दृष्टीने. म्हणून ज्ञानोबा बोलतात ते महत्वाचं, बाकीचा वाद महत्वाचा नाही आहे. काय म्हणून वेदाचे बीज श्री गीता. आपला मुद्दा चालला होता. श्री शब्द लावला. एक आदर. श्री शब्द लावण्याची काही स्थानं सांगितली आहेत शास्त्रामध्ये. कुठेही श्री शब्द लावायचा नाही. आपल्या नावासमोर लावला जातो श्री अमुक, तो त्या श्रीचा अपमानच आहे महाराज. बस. श्री काय? कुणाला श्री म्हणा? श्रीमान याचं ते संकोच आहे त्याचा. श्रीमान पदाचा संकोच श्रीमध्ये केला जातो. कोण श्रीमान आहे हो? श्रीमान कोण सांगा या जगामध्ये? कोण आहे श्रीमान म्हणण्यासारखा? श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीयुक्त कोण आहे या जगतामध्ये परमात्मा सोडला तर? कोण आहे? आपल्याला म्हणणं म्हणजे त्या लक्ष्मीचा अपमान आहे. आपल्याला श्री म्हणणं म्हणजे देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च श्रीपूर्वम समुदीरयेत असं वचन आहे. या सर्वांच्या आधी श्री शब्द लावला पाहिजे. यांना सोडून बाकी कुणाला श्री म्हणायचं नाही. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च एवढ्यांना श्री म्हणायचं. बाकीच्यांना म्हणायला परवानगी देत नाही शास्त्र. श्री पांडुरंग, श्रीराम हे म्हणायचं. नुसतं राम म्हणायचं नाही. राम म्हणलं की झालं. तिथं नुसतं राम म्हणलं की संपलं. श्रीराम म्हटलं की मग बरं झालं. श्री कृष्ण म्हणायचं, नुसतं कृष्ण म्हणायचं नाही. बस. श्री क्षेत्र आळंदी म्हणायचं, नुसतं आळंदी म्हणायचं नाही. श्री लावायचं. आळंदीच्या, देहूच्या, पंढरपूरच्या मागे श्री क्षेत्र तेर, श्री क्षेत्र पैठण असं. कारण ही तीर्थक्षेत्र आहेत आपल्या दृष्टीने वगैरे वगैरे. याच्यामध्ये आता गीतेला श्री का म्हटलं? कारण पुन्हा तेच आहे. आपण जर थोडं मागे गेलो तर गीता श्रीमान आहे खरं जर बघितलं तर. का श्रीमान म्हणायचं? कारण वाङ्मयी मूर्ती आहे ना भगवंताची, आणि लक्ष्मी भगवंताला सोडून राहत नाही. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. बस. किंवा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतेर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मग जिथं भगवान आहेत, जिथं अर्जुन आहे, तिथं जर श्री राहते तर गीतेमध्ये भगवान अर्जुन आहेत का नाही? मग तिथं श्री राहायला पाहिजे की नाही? म्हणून श्री गीता. असो, श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसत या. चला पुढं काय अडकून राहायचं कारण नाही, पुष्कळ पुढे जायचंय अजून. वेदाचं मूळ म्हणजे गीता आहे. याच्या 2 उपपत्ती ज्ञानोबाराय सांगतात आणि त्याचं पुढं बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात या दोन्ही उपपत्तीवरून गीता हे वेदाचं बीज आहे. हे गमे आणि सहज दिसतही आहे. गमे आणि दिसे, सहज दिसे. आता मी थोडी एक संगती लावण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे चलतो. 2 उपपत्ती लावल्यात. उपपत्तीचा विचार करताना आपण काल बोलून आलो होतो, प्रमाण आणि उपपत्ती याच्यामध्ये फरक आहे. उपपत्तीचा विचार करताना 2 पद्धतीनं 2 भागांमध्ये त्याचा विचार केला जातो. एक उपपत्ती ही कार्यकारण भाव सिद्ध करते आणि उपपत्ती ही युक्तिवाद असते. उपपत्ती म्हणजे युक्तिवाद आणि उपपत्ती म्हणजे कार्यकारण भावसंगती.
दोन्ही अर्थानं ज्ञानोबारायांनी हे सांगितलंय. जेव्हा उपपत्ती म्हणजे युक्तिवाद असतो तेव्हा सहज दिसतही आहे हे मान्य करावं लागतं, आणि उपपत्ती म्हणजे कार्यकारण भाव आहे तेव्हा गमे हे मान्य करावं लागतं. गमे आणि सहज दिसतही आहे याच्याकरता दोन उपपत्ती सांगितल्या. एका उपपत्तीने दिसतही आहे आणि एका उपपत्तीने गमे. कार्यकारण भाव संगती कशा करताय? घडलेल्या घटनेच्या मागची कार्यकारण संगती आम्हाला कळत नसेल तर उपपत्तीने आम्हाला ती सांगितली जाते. कशा करता? घडलेली घटना यथार्थतेनं कळावी म्हणून का दिसावी म्हणून? घटना आम्हाला दिसलेलीच आहे, भिंत चाललेली लोकांना दिसलेलीच आहे. हो, दिसायचा प्रश्न राहिला नाही. आता भिंत चाललेली लोकांना दिसली, पण कशी चालते हे कळत नाही. गमे न गमे म्हणून मग त्याच्याकरता उपपत्ती सांगावी लागते. कार्यकारण भाव सांगितला की गमे असं मान्य केलं पाहिजे. आणि जेव्हा उपपत्ती या शब्दाचा अर्थ युक्तिवाद किंवा दृष्टांत असा जेव्हा केला जातो तेव्हा दृष्टांतानं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते न गमे तिथं दिसे, ते दिसे असं आहे. अहो, परमात्मा अमका अमका, जगत अमका अमक, कार्यकारण भाव कसा लावायचा? परमात्मा कारण आहे, जग हे कार्य आहे, कशा पद्धतीनं मानायचं? अरे ती मृत्तिकान घट आहे तसं उपपत्ती लावली त्याला. मृत्तिका आणि घट ही उपपत्ती झाली. या उपपत्तीवरून आम्हाला दिसून आलं, नुसतं कळलं नाही. कळलं तर आम्हाला ते कार्यकारण भाव संगतीनं कळलं. मातीशिवाय मडकं होत नाही. मग माती अशी असावी लागते, मडकं असं तयार होतं, मग त्याचं उपादान कारण माती आहे, मग त्याचं निमित्त कारण अमका अमका आहे. हे सांगितल्यावर आम्हाला कळालं, कार्यकारण भाव कळाला. पण जेव्हा कुंभाराच्या अंगणामध्ये आम्ही खरं मडकं बनताना पाहतो त्यावेळेला मग मनुष्य म्हणतो आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे तेव्हा ते दिसलं. दृष्टांतावरून सिद्धांत दिसतो, कारण दृष्टांत आम्हाला तिथपर्यंत नेतो. कार्यकारण भाव आम्हाला दाखवत नाही, जाणवून देतो. म्हणून गमे आणि सहज दिसतही आहे. पण कुणाला? ज्ञानोबाराय फार बारीक बोलतात. म्हणून मला वाटतं ना की ज्ञानेश ओवीतला प्रत्येक शब्द प्रवचनात आला पाहिजे. ढोबळमानानं ओवी सांगण्यावर माझा विश्वास नाही. काय दोष असेल कदाचित माझा, पण मला असं वाटतं ज्ञानोबारायांचा प्रत्येक शब्द आपण घासून पुसून लख करूनच घेतला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मग ते काही असेल, अव्यय असेल, हे ते अमुक तमुक, ते सगळं काय जे असेल ते सगळं घेतलं पाहिजे. म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे. मज कुणाला? कारण ज्ञानोबारायांना जे लक्षात येतं, ज्याची जाणीव होते, काय जाणवणं आणि दिसणं या दोन स्वतंत्र गोष्टी. एक वाक्य, एक फक्त थोडं बोलतो, विस्तारही नाही त्याचा. आम्हाला जे जाणवतं ते दिसतं असं नाही, आणि जे दिसतं ते जाणवत नाही. संतांना जाणवतं आणि दिसणं एकाच कक्षेत येतं. ज्या क्षणी त्यांना जाणीव होते त्या क्षणी ते दिसतं, आणि आम्हाला ज्या क्षणी जाणीव होते त्या क्षणी दिसत नाही, आणि ज्या वेळेला दिसत असतं त्यावेळेला जाणीव होत नाही. वेदांताच्या दृष्टीने जर एकच उदाहरण सांगायचं झालं तर सरळ सांगतो. या सगळ्या दृश्य जगताचं कारण, अधिकरण, अधिष्ठान परमात्मा आहे हे प्रवचनातून जाणवतं, पण परमात्मा दिसत नाही. आणि जग आम्हाला दिसतं, पण त्याच्या मागचं खरं कारण आम्हाला कधी लक्षात दिसत नाही. जग दिसतं पण मागचा परमात्मा जाणवत नाही. प्रवचनात परमात्मा कारण आहे हे जाणवतं, पण परमात्मा कधी दिसत नाही. जाणवणं आणि दिसणं आमच्याकडे एका केंद्रात येतच नाही. जे जे जाणवतं ते आम्हाला दिसत नाही, जे जे दिसतं ते आम्हाला जाणवत नाही. म्हणून तर सांगावं लागतं, बाबा जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. देखणे आणि मृगजळ म्हणून जाणवणे हे दोन्ही एका केंद्रात आणलं ते संतांनी आणलं. आम्हाला जे जाणवलं, अर्जुनाला जे जाणवलं ते दिसलं नाही, आणि जे दिसलं त्याच्यातून काही जाणवलं नाही. दिसलं कोण? ते पुढे येणारच आहे. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहेच आहे, पहिला अध्याय. ज्ञानोबारांनीच म्हटलंय, पुढच्या ओव्यांमध्ये तेच आहे. भीष्माचार्य डोळ्याला दिसले, पण शत्रू म्हणून का आजोबा म्हणून? द्रोणाचार्य डोळ्याला समोर दिसले, हातामध्ये शस्त्र धारण करून समोर युद्धाला उभे आहेत, त्यावेळेला शत्रू म्हणून जाणवले का गुरु म्हणून? युद्धभूमीवर गुरु म्हणून जाणवावेत का शत्रू म्हणून? कौरवांच्या बाजूनी जर ते लढतात तर अर्जुनाला ते शत्रू म्हणून दिसायला पाहिजे होते, दिसले नाही.
जे जाणवतं ते दिसतं असं नाही, जे दिसतं त्याच्या मागचा कार्यकारण भाव जाणवतो असं नाही. असे अनेक दृष्टांत देता येतात. मी एक सोपं उदाहरण म्हणून फक्त आपल्याला सांगितलं, आता समोर आहे म्हणून. जग आम्हाला दिसतं पण त्याचं अधिष्ठान परमात्मा जाणवत नाही. आणि प्रवचनामध्ये परमात्मा कार्यकारण भावानं परमात्मा जगताचं कारण आहे हे उपपत्तीनं आम्हाला लक्षात येतं, जाणवतं. हा तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटलंय बाबा की खरंच परब्रह्म जगाचं कारण आहे, जाणवलं. पण दिसला काय परमात्मा? नाही दिसला. ज्ञानोबाराय म्हणतात, मज गमे आणि सहज दिसतही आहे, मला मात्र जाणवतं आणि दिसतही आहे डोळ्याला. मग आता जे माझ्या डोळ्याला दिसतं ना अर्जुना, ते मी तुला दाखवतो, ते तू पहा. म्हणून जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून वेदा, आता हे काय दिसलं आणि काय जाणवलं? वेदाचे तिन्ही भाग एका गीतेमध्ये समाविष्ट झाले म्हणून गीता वेदाचं मूळ आहे, बीज आहे. झालं, हे सिद्ध झालं. कशावरून? आता सिद्धांताकडे या ना. काय सिद्धांत? वेदाचे तिन्ही भाग, तीन भाग म्हटलं की विस्तार झाला. भाग म्हणलं की विभाग केले की त्याचा विस्तार झाला. कारण विभाग केल्याशिवाय विस्तार होऊ शकत नाही. एका घरामध्ये पती पत्नी राहतात, घराचा विस्तार झाला, 2 मुलं झाली, मग 2 मुलांची 2 घरं झाली, त्या 2 मुलांना 2-2 मुलं झाली, त्यांची 4-4 घरं झाली, हा झाला विस्तार. एकाचे हे झालेले विभाग आहेत. विभाग होणं म्हणजे विस्तार होणं. 3 विभाग गीते वेदाचे म्हणजे काय? कर्मकांड, ज्ञानकांड, उपासनाकांड. हा झाला विस्तार गीतेचा, त्या वेदाचा. हा वेदाचा हे जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, गीतेमध्ये ते यथार्थपणानं मांडले गेले, स्वीकारले गेले, संकोच पावले. कशा पद्धतीनं? भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. ज्ञानोबाराय बोलतात, ज्या पद्धतीनं भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. आता शोभले काय? कुठं लावायचं हे पद? भूषण रत्नी इकडं लावायचं. रत्नाचं भूषण किंवा अलंकार भूषण म्हणजे सर्वांगी भूषण शोभले का भूषणाने सर्वांग शोभले? कशानं काय शोभलं? संस्कृत साहित्यामध्ये औचित्य नावाचा एक गुण मानलाय साहित्याचा. औचित्य म्हणतात त्याला. औचित्य म्हणजे काय? आता समजा एखाद्या बाईकडे खूप अलंकार आहे, नाकातला, केसातला, कानातला, गळ्यातला, हातातला, मनगटातला, काय जे काही अलंकार आहेत ते सगळे अलंकार तिला आहेत. हे अलंकार तिच्याकडे आहेत, तिने धारण केले. सर्वांगीत जर शोभायचं असेल तर पायातले पैंजण नाकात घातले तर काय बिघडतं? कानातले डूल हे जर नाकात नथ म्हणून अडकवले तर काय बिघडलं? नाकातली नथ जर कानामध्ये कानातला डूल म्हणून अडकवली, नाकातली नथ, तर काय बिघडलं? काही सांगता येत नाही कोणती फॅशन कधी येईल. तुम्ही असं समजूच नका की हे असं होणार नाही. अरे काही होऊ शकतं या जगतामध्ये, रहाटी माझी न घडे काही काही. बस ज्ञानोबाराय म्हणतात, जगामध्ये काय होऊ शकत नाही बाबा, काही होऊ शकेल. गळ्यातला अलंकार जर तिने कानामध्ये अडकवला, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे, काय बिघडलं काय? अंगावरच आहे ना हो. जेवताना वाटीतली आमटी ताटात सांडली, काय फरक पडतो? नाहीतरी पोळी वाटीत कुस्करायचीच होती, ताटात कुस्करायची. कुठं तरी काहीतरी खायचंच की वाटीतलं ताटात पडलं म्हणून काय झालं? नाकातलं कानात घातलं म्हणून काय बिघडलं? शेवटी बाई ती बाईच आहे की नाही. काय बिघडतं त्याच्यामध्ये? सगळंच बिघडतं, सगळंच बिघडतं. का सत्यभामेला नारदांनी सीतेच्या रूपात ये म्हणून सांगत असताना असं विचित्र रूपामध्ये यायला? अनौचित्य. अनौचित्याने रसभंग होतो. रसभंगाचं मुख्य कारण आहे अनौचित्य. औचित्य चर्चा एक स्वतंत्र विचार आहे संस्कृत साहित्यामध्ये. उचितम प्राहुरा चाद्रिया सदृशम. ज्या वेळेला जे करणं योग्य आहे त्या वेळेला ते करणं, याचं नाव उचित. उचित म्हणजे काय? ज्या वेळेला जे करायला पाहिजे त्या वेळेला ते करणं म्हणजे उचित करणं.
गोमटे ते करा माझे, उचित करा माझं. ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक वेळेला उचित शब्द आला. करोनी उचित, प्रेम घाली हृदयात. बस कान्होबाराय देवाला प्रार्थना करतात, करोनी उचित, माझं उचित करा देवा. उचित म्हणजे काय करायचं? तुम्हाला ज्या वेळेला माझं जे करावं वाटेल योग्य आहे ते माझ्या बाबतीत तुम्ही करा, ते उचित आहे. उचित म्हणजे काय याची व्याख्या मी सांगणार नाही. मत्समः पातकी नास्ति पापघ्नित्वम समानही एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. उचित, बस यथा योग्यम. मत्समः पातकी, माझ्यासारखा पापी या जगत, आचार्य बोलतात, भगवान शंकराचार्यांचं वचन दिव्य पराधक्षमापन स्तोत्रात आलं. मत्समः पातकी नास्ति, माझ्यासारखा पापी या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. पापघ्नित्वम समानही, तुझ्यासारखी पापाचं निवारण करणारी आई दुसरी नाही. माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखा पापाचं निवारण करणारं कोणी नाही. एवं ज्ञात्वा महादेवी, एवं ज्ञात्वा, हे जाणून तू काय कर, यथा योग्यम तथा कुरु, माझ्या बाबतीत जे योग्य असेल ते तू कर. मी तुला म्हणणार नाही की अमुक एक योग्य आहे ते माझं कर म्हणून. यथा योग्यम तथा कुरु, उचित कर. का हे मी बोलतो? उचित जर झालं नाही तर अनौचित्यामुळे रसभंग होतो. उचिताचा विचार क्षेमेंद्राचा. संस्कृत साहित्यामध्ये प्रत्येकाचे काही स्वतंत्र विचार आहेत, काही परिक्षेत्र ठरलेले आहेत. त्या क्षेत्रामध्ये त्यांचा अधिकार महत्वाचा मानला जातो. त्याच्यामध्ये औचित्याचा विचार क्षेमेंद्राचा प्रमाण मानला जातो. क्षेमेंद्र नावाचे साहित्यिक होऊन गेले. त्यांचा विचार, औचित्य विचार त्यांचा महत्वाचा मानला जातो. त्याच्यावर चर्चा आहे, त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे औचित्य विचार चर्चा म्हणून, क्षेमेंद्राचा. असो, तर त्यांनी हे म्हटलंय की रसभंग होण्याकरता सगळ्यात महत्वाचं कारण काही असेल तर अनौचित्य. ज्या इंद्रियावर, अवयवावर तो दागिना त्या अवयवाकरता बनलेला दागिनाच शोभून दिसतो. दागिन्याच म्हणल्यावर कुठलेही कुठं घालून चालले. अहो तुम्ही एक काम करा, डोळ्यातलं काजळ गालाला लावून या ना. काजळच लावायचंय ना, कुठंतरी चेहऱ्यावरच लावायचंय ना, मग डोळ्यात घालायच्या ऐवजी तोंडाला लावा आणि पावडर जी आहे ती डोळ्यात घाला. लहान पोरं घाबरून मरतील भीतीनं अशा रूपाकडे बघून. सगळं तोंड काळं आणि डोळ्यामध्ये पांढरं. कुंकू कपाळाला लावायचं ते डोळ्यात लावा आणि त्याच्या खाली पांढरी पावडर लावा. बस किती सुंदर सुंदर ते ध्यान. बस आनंद होईल. नवऱ्याच्या समोर असं गेल्यावर तो म्हणेल, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. म्हणेल का नाही? अनौचित्य. म्हणून ज्ञानोबा जे बोलतात, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. सर्वांग, ज्ञानोबारायांनी 10व्या अध्यायामध्ये केलेली चर्चा, मला फक्त एक वाक्य बोलून पुढे जायचंय. ज्ञानोबाराय म्हणतात, अंगाचे नि सुंदरपणे लेणियासी अंगची होय लेणे, अलंकारिले कवण कवणे निर्वचना. ज्ञानोबाराय बोलतात, काय विचार करा आपण. इंद्रिय खूप चांगलं आहे, अलंकाराची गरज नाही. नाक सरळ आहे, नथीची गरज नाही. अलंकार सुंदर आहे, अवयव थोडासा अपंग आहे, हरकत नाही. एक वेळ चालून जाईल. बऱ्याच वेळेला अलंकाराची योजना, आता ते कसं आहे त्याच्यामध्ये, अलंकारानं अंग शोभिवंत दिसणं हे सौंदर्य आहे. ऐका, एक वाक्य बोलतो. अलंकार धारण केल्याने तो अवयव किंवा तो चेहरा चांगला दिसणं हे सौंदर्य आहे. पण अलंकार नसताना अवयव सुंदर दिसणं हे लावण्य आहे. लावण्य आणि सौंदर्य याच्यामध्ये हे अंतर आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबा, भगवान आम्हाला अलंकार घातले म्हणून पांडुरंग चांगला दिसतो का अलंकार नसतानाही चांगला दिसतो? अरे नसू द्या ना, एकही अलंकार नसू द्या, त्याच्या एवढा दुसरा कोणीच चांगला नाही. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमादेवीवरू श्री विठ्ठलू, ज्ञानोबरायांचं विधान आहे. तुम्ही त्याला अलंकार धारण करून पाहिलेत, सौभाग्य सुंदर. आणि सगळे अलंकार काढून टाकून नुसती काळी मूर्ती पाहिली, लावण्य सागर.
बाप रखुमादेवीवरून श्री विठ्ठल. अलंकारामुळे पांडुरंग चांगला दिसत नाही, पांडुरंगाच्या अंगावर गेल्यामुळे अलंकार चांगले दिसतात. उलटा विचार आहे. म्हणून ज्ञानोबारांनी हे विधान केलं, अंगाचे निसुंदरपणे लेणी असी अंगचे होय लेणे, अलंकारिले कवण कवणे निर्वचना. सांगता येत नाही कुणी कुणाला अलंकृत केलं, सांगता येत नाही. पण इथं ज्ञानोबाराय बोलतात, भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे. आता कोण शोभले, माझा मुद्दा काय ऐका. वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे. कोण शोभले? वेदाचे तिन्ही भाग शोभले का तिन्ही भाग गीते उमटले चांग म्हणून गीता शोभली? वेदाचे तिन्ही भाग इथं सुशोभित झाले. वेदाचे तिन्ही भाग हा विस्तार आहे, तो अलंकाराचा. अलंकार तिकडं लावा, भूषण रत्नी हे तिकडं लावा. आणि अंगावर कुणाच्या घातलेत? गीतेच्या अंगावर घातलेत. गीतेच्या अंगावर वेदाचे तिन्ही भागरूपी अलंकार घातल्यामुळे गीता सुशोभित झाली नाही, त्याच्यामुळे ते अलंकार सुशोभित झाले. सर्वांगी भूषण रत्न शोभले. भूषणरत्नी सर्वांग शोभले नाही, सर्वांगी भूषण रत्न शोभले. उलट, कारण आपल्याला बीज गीता आहे, महत्व गीतेचं सांगायचंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून हा सगळा विस्तार गीतेमध्ये लपतो. म्हणून गीता वेदाचं मूळ माना, बीज माना. कसे ते तिन्ही विभाग गीतेमध्ये एक आले ते ज्ञानोबाराय सांगतात. तियेची कर्मादिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐके. आता ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना ते कर्माधिक जी तिन्ही कांड आहेत, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासना कांड, गीतेची 3 कांड, त्या वेदाची 3 कांड गीतेमध्ये आली. ती कुठल्या कुठल्या ठिकाणी आली? कांडे कोण कोणे स्थानी, कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणतं कोणतं कांड आहे बाबा? अमक्या अमक्या अध्यायापासून तमक्या तमक्या अध्यायापर्यंत कर्मकांड, इथून तिथपर्यंत ज्ञानकांड, तिथून तिथपर्यंत उपासना कांड, अशा 3 कांडामध्ये गीता विभागली गेलेली आहे. मग कोणकोणत्या ठिकाणी कोणतं कोणतं कांड चिंतना करता घेतलं गेलं हे जर मी तुला दाखवायचं म्हटलं अर्जुना, तर गीते आहाती ते नयनी दाखवू ऐके. तर भगवान बोलतात, अर्जुना ज्ञानोबाराय बोलतात, तर मी तुम्हाला ते गीतेमध्ये 3 कांड कुठं कुठं आली त्याची स्थानं दाखवतो, ते ऐका. आता एक विचार तिथं मला महत्वाचा वाटतो. काय ज्ञानोबारायांची भाषा. आपण काल परवा 2-3 दिवस काय बोललो? ज्ञानोबाराय शब्दात सापडत नाहीत. ज्ञानोबारायांकडून चुकीचा शब्द वापरला जाऊ शकत नाही. कुठलाच शब्द नाही, चुकीचा शब्द वापरणं नाहीच. मी अनेक वेळेला हे सांगत आलोय. संत चुकूनही चुकत नाहीत. असं आहे, चुकूनही चुकत नाहीत. म्हणजे काय? जे चुकूनही चुकत नाहीत तेच संत. आणि आपण चुकूनही बरोबर नसतो. शब्द योजना तरी चुकेल, शब्दाकडे लक्ष दिलं तर वाक्यरचना तरी चुकेल, वाक्याकडे लक्ष दिलं तर औचित्य तरी राहणार नाही, औचित्याकडे लक्ष दिलं तर प्रबंध तरी चुकेल. पुष्कळ आहे त्याच्यामध्ये. एक नाही प्रकरण त्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये पुष्कळ पद्धतीनं याचा विचार आला, कसं कसं मानायचं काय नाही. बरं, हे सगळं जरी मांडायचा प्रयत्न केला तर तत्वज्ञान तरी चुकल. काहीतरी आमचं चुकणारच आहे, एक ना दुसरं कुठलं ना कुठलं तरी. ज्ञानोबारायांचं काही चुकत नाही. मग आता माझा मुद्दा असा आहे, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐके. नयनी दाखवू, माझा मुद्दा काय ऐका. नयनी दाखवू असं म्हणल्यानंतर पाहे म्हणायचं का ऐके म्हणायचं? मी तुम्हाला हे दाखवतो ते तुम्ही ऐका म्हणणं बरोबर आहे का मी तुम्हाला दाखवतो ते पहा हे म्हणणं बरोबर आहे? मी तुम्हाला जादू दाखवतो ती तुम्ही ऐका, बरोबर आहे का? नाही, मी जादू दाखवतो ती तुम्ही पहा असंच म्हटलं पाहिजे. दाखवण्याचा संबंध ऐकण्याशी नाही हो. ऐकण्याचा संबंध शब्दाशी आहे. रूपाशी कसा येईल ऐकण्याचा? कुणाचं रूप कधी ऐकता येईल काय? पण ज्ञानोबाराय म्हणतात, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐके.
ऐका तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो ते ऐका, दाखवतो ते पहा म्हणायला पाहिजे. चुकले ज्ञानोबराय, चुकले ज्ञानोबराय. दाखवू म्हणल्यानंतर पहा म्हणायचं, ऐके म्हणायचं का? हा, मी तुम्हाला ते सांगतो ते तुम्ही ऐका असं म्हटलं तर बरोबर. सांगतो तुम्हासी म्हटलं तर बरोबर. भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म, सांगतो हे म्हणणं बरोबर आहे. अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी मी सांगतो ते ऐका तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. बरोबर आहे. काहीच म्हण, अवधानाचा संबंध ऐकण्याशी आहे. बरोबर आहे. मग नयनी दाखवण्याचा संबंध पाहण्याशी आहे का ऐकण्याशी आहे? पाहण्याशी आहे. मग ज्ञानोबराय म्हणतात नयनी दाखवू ऐके. दाखवू ऐके हे पटत नाही. मग हे काय आहे इथं? दोन गोष्टी मला जाणवतात त्याच्या मागे, शब्द योजने मागे. एक, अतिंद्रिया ते भोगविन इंद्रिया करवी, हे इथं पूर्ण होतं. कारण का? अतिंद्रिय असणारा पदार्थ. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एक अजून सांगतो, प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार जिथं जिथं केला. प्रत्यक्ष म्हणजे काय? फक्त डोळ्यांनीच बघायचंय का? नाही, पाचही ज्ञानेंद्रियाचा संबंध तिथं येतो. पण प्राबल्याने काय घेतलं जातं? डोळेच घेतले जातात. प्रत्यक्षाचा मनुष्य, मी प्रत्यक्ष होतो म्हणजे ऐकायला का पाहायला? बहुतेक वेळेला प्रत्यक्षाचा संबंध पाहण्याशीच दाखवला जातो, लावला जातो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात मी तुम्हाला ते प्रत्यक्ष करून देतो, ते तुम्ही ऐका, असं म्हणण्याचा हेतू आहे. म्हणून इथं दाखवणे या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे, प्रत्यक्षाचा अनुभव देणे, प्रकट करणे, या अर्थाने नयनी दाखवू असा शब्द ज्ञानोबरायांनी वापरला. गौणार्थानं घ्यायचं नाहीये. म्हणून मी गीते आहाती, कोंडे काती कांडे कोणे कोणे स्थानी गीते आहाती, ते मी तुम्हाला दाखवतो, ती तुम्ही लक्षात घ्या. कुठं कुठं दाखवता बाबा? मग ज्ञानोबरायांनी एकूण संबंध गीतेचा विचार आपल्या समोर मांडला. आता सगळा विचार कुठं कुठं काय काय आलं ते सांगताना ज्ञानोबराय पहिल्या अध्यायापासून विचार करतात. तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो, द्वितीय सांख्य सद्भावो प्रकाशिला. आता पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत कर्मकांड कुठं, ज्ञानकांड कुठं आणि उपासनाकांड कुठून कुठपर्यंत याचा आढावा ज्ञानोबरायांनी घेतलाय. एका दृष्टीमध्ये ज्ञानोबरायांनी हा सगळा पसारा आपल्या समोर मांडला. गंमत आहे याच्यामध्ये. पहिल्या अध्यायाचं चिंतन करताना ज्ञानोबरायांनी त्याला म्हटलं, पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. दुसरा अध्याय काय आहे? द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. झालं. कर्मारंभी तृतीय अध्याय बोलिला. कर्माचा विचार तिसऱ्या अध्यायामध्ये आला. एकेका अध्यायाला आम्हाला 2-2 वर्ष पुरत नाही चिंतनाला. आणि ज्ञानोबराय तो सगळा अध्याय एका शब्दामध्ये मांडतात, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. संपलं पहिल्या अध्यायाचं चिंतन ज्ञानोबरायांचं. विषय काय आहे आपण बोललो होतो, पण तरी मी सांगतो पुन्हा एकदा. बुद्धीचा विचार करताना बुद्धीच्या ठिकाणी ज्या गुणांचा विचार महाभारताने केलाय त्याच्यामधला एक गुण ज्ञानोबरायांनी इथं दाखवला या सगळ्या चिंतनामध्ये. विस्तार करणं यालाही बुद्धी लागते आणि विस्तारलेला विषय संकोच करून मांडणं यालाही बुद्धी लागते. खरं तर विस्तार करायला बुद्धी कमी लागली चालेल, पण संकोच करायला फार बुद्धी लागते महाराज. विस्ताराला का फार विचार करावा लागत नाही? कारण प्रमाणांची जोड असते. त्या भिन्न भिन्न प्रमाणांमधून भिन्न भिन्न उपपत्ती सापडण्याची शक्यता असते. त्या उपपत्तीमधून वेगवेगळे दृष्टांत देता येतात. त्या दृष्टांतामधून ते अधिकाधिक सोपं करता येतं, ते अधिकाधिक रंजक करता येत असतं. वेगवेगळे जेव्हा आम्हाला काही प्रमाण सापडतात एकाच विषयावरची, तेव्हा वेगवेगळ्या प्रमाणातून वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळ्या दृष्टीनुसार आम्हाला तोच विषय पण अधिक विभागवार करून मांडता येत असतो. यांनी या शब्दाचा अर्थ असा केलाय, त्यांनी तसा केलाय, त्यांनी तसा केलाय. मग 4 अर्थ जेव्हा एका शब्दाचे आम्हाला ओवीतल्या सापडतात, तेव्हा मग याच्यापैकी ओवीतला नेमका अर्थ कोणता म्हणायचा ह्याच्याकरता ती ओवी त्या अर्थानं कशी लावता येऊ शकते, विस्तार झाला.
मग दुसरा अर्थ घ्या, मग तिसरा अर्थ घ्या, मग पाचवा अर्थ घ्या, असं करून आम्हाला त्या ओवीचा विस्तार करणं पुष्कळ शक्य आहे. म्हणून मी मागेही बोललो होतो आपल्याला क्षमा मागून, एका श्लोकावर 4 महिने बोलणं फार अवघड नाही, पण चातुर्मास संपल्यावर 4 महिन्यात काय सांगितलं हे 2 वाक्यात सांगा म्हणणं फार अवघड आहे. चातुर्मास सगळा ऐकला, काय सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, हेच सांगितलं. एकच श्लोक सांगितला, विस्तार झाला. 4 महिने, 4 महिने, ओ काय महाराज विद्वान झालं. ठीक आहे, महाराजालाही बरं वाटतं ऐकलं की. पण सगळं झाल्यानंतर, सगळी चातुर्मास संपल्यावर त्या महाराजाकडे या आणि त्याला म्हणा, हे 4 महिने जे सांगितलंय ना ते मला एकाच वाक्यात सांगा. कुठे गेली बुद्धी? सांगता येत नाही महाराज. सूत्राचा विस्तार करणं, सिद्धांताचा विस्तार करणं त्या मानाने सोपं असतं, पण विस्तारलेला विषयाचा संकोच करणं हे फार कठीण असतं. फार मोठं बुद्धी कौशल्य लागतं त्याला. संपूर्ण पहिला अध्याय, त्याच्यामध्ये किती भावभिन्नता आहे, अर्जुनाच्या मनाची किती उलाढाल आहे, अर्जुनाच्या मनाची किती स्थित्यंतर आपल्याला त्या पहिल्या अध्यायामध्ये दिसतात. भगवान तटस्थतेनं अर्जुनाकडे पाहतात, पण अर्जुनाचा पहिली भूमिका, त्याच्यानंतर अर्जुनाची असणारी भूमिका, त्याच्यानंतर युद्धाचं निर्माण झालेलं वातावरण, त्यावेळेला अर्जुनाची मनस्थिती, युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीची अर्जुनाची मनस्थिती, युद्धभूमीवर गेल्यानंतर अर्जुनाची मनस्थिती, तिथं जेव्हा रणवाद्य वाजायला लागली तेव्हा अर्जुनाची मनस्थिती, त्यानंतर मोठ्या उत्साहाने जेव्हा भगवंताकडे अर्जुन गेला, चला देवा आता आपल्याला निघायचं युद्धाला, त्यावेळची अर्जुनाची परिस्थिती, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेतानाची अर्जुनाची मानसिक अवस्था, समोर बाकी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य अधिक सर्व महात्म्यांना बघितल्यानंतरची अर्जुनाची मनस्थिती, त्याच्यानंतर गलित गात्र झालेला अर्जुन. मनाची किती स्थित्यंतर आहेत पहिल्या अध्यायामध्ये, एक नाही. आणि ज्ञानोबारांना अशी स्थित्यंतर मांडायला आवडतात, तो त्यांचा स्वभाव आहे. विस्तार करणं, वेगवेगळ्या भावभूमिका मांडणं ज्ञानोबारांचा स्वभाव आहे. मग एवढं असूनही ज्ञानोबारांनी हा सगळा पहिला अध्याय फक्त एका शब्दात मांडू दिला, शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. झालं, पहिल्या अध्यायाचं चिंतनच संपलं ज्ञानोबारांच्या दृष्टीने. विस्तारलेल्या विषयाचा संकोच ज्ञानोबाराय करतात, हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. मागे आपल्याला बोललो होतो, म्हणून तर ज्ञानोबारांना संजयाचं कौतुक वाटतं ते याच कारणाने. आपण पहा, याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबारांनी संजयाचं कौतुक करताना भाषा वापरली, एवं भारताचा आवाका आणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती. ज्ञानोबारांनी आता दृष्टांतानं हा विषय फार गोड सांगितलाय. आहे व्यापक, ठीक आहे, पण संकोच करू नये, आपल्याला ते काम भागवता येतं हे ज्ञानोबारांनी सांगितलं. भारत म्हणजे महाभारत. महाभारताचा आवाका किती? 1,00,000 श्लोकाचा महाभारताचा आवाका. आणोनी श्लोका एका, 1,00,000 श्लोकाचा संकोच एका श्लोकामध्ये करून संजयाने काय केलं? कुरुनायका दिधला हाती, धृतराष्ट्राच्या हातामध्ये ही गीता सुपूर्त केली, हा विचार सुपूर्त केला. काय विचार? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. आता मी एक वाक्य बोलतो. संकोच करण्याचं सामर्थ्य असलं की मान किती मिळतो हे मी आपल्याला सांगतो. संबंध गीतेत महत्व कुणाला? संबंध गीतेमध्ये महत्व कुणाला? भगवान श्रीकृष्ण. सांगणारं कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. सगळे विषय कुणापर्यंत जाऊन थांबतात? भगवंताजवळ जाऊन थांबतात. भगवंताला महत्व सांगणारे जर भगवान असतील, ऐकणारा जर अर्जुन असेल, तर प्रश्न विचारणाऱ्या अर्जुनाच्या प्रश्नाला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्व यायला पाहिजे उत्तराला. मग भगवान काय म्हणतात याला महत्व आहे. पण संबंध गीतेमध्ये हा एकमेव पठ्य असा आहे संजय भगवंताच्या मागोमाग, की तो हे म्हणू शकतो, मतिर्मम, माझी बुद्धी सांगते. हे सांगण्याचं सामर्थ्य इतरांच्या ठिकाणी नाही. एकतर भगवंतानी म्हणावं मला असं वाटतं म्हणून, नाही तर संजयानी म्हणावं, दुसऱ्याची ताकद नाही. अर्जुन म्हणाला देवा मला असं वाटतं की मन फारच चंचल आहे, आमकंय तमकंय, असं झालं तसं झालं. भगवान मूर्ख आहेस तू, तुला काय कळतं रे,
मला शहाणपण शिकवायला चालला तू, इकडे चाल, अशी हिंसा होईल आणि तशी हिंसा होईल आणि अहिंसा पाळली, मला शहाणपण शिकवतो काय तू, मूर्ख कुठला. भगवान त्याला बाजूला काढतील. पण संजयाच्या विधानाला बाजूला करणं भगवंताला जमलं नाही. संजय म्हणतात मतिर्मम, माझी बुद्धी आहे, मी सांगतो तुम्हाला. जिथं भगवान श्रीकृष्ण, जिथं अर्जुन, तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतिर्मम. मतिर्मम अधिकार आहे, हा मान मिळतो संकोच करायचं सामर्थ्य असेल तर. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात भारताचा आवाका आणून श्लोकायका संजय कुरुनायका दिधला हाती. कशा पद्धतीनं ज्ञानोबराय सांगतात, जैसा नेणो केवढा वन्ही परी गुणाग्री ठेवून आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. आता सूर्य मोठा व्यापक आहे, बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. व्याप्ती आहे प्रकाशाची. सूर्य मोठा, सगळ्या जगाला तो प्रकाश देतो. पण ज्या वेळेला त्याची अनुपस्थिती असते त्यावेळेला अग्नी गुणाग्री ठेवणी. इथं गुण शब्दाचा अर्थ आहे वात, दिव्यामधली वात. गुण म्हणजे दोरी, खरं म्हणजे गुण म्हणजे दोरी. आता दिव्याच्या संबंधाने येणारी दोरी म्हणजे वात. गुणाग्री म्हणजे वातेच्या टोकावर ठेवलेला अग्नी म्हणजे ज्योत, लहानशी ज्योत. सूर्य जगाला प्रकाश देतो बरोबर आहे, पण ज्या वेळेला त्याची अनुपस्थिती असते त्यावेळेला पणतीची लहानशी ज्योत सुद्धा त्याचं काम भागवते. सबंध सूर्याचं काम एवढीशी ज्योत भागवते. 1,00,000 श्लोकाचा संबंध 1 श्लोकाच्या विचारामध्ये संपून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात तसं सबंध पहिला अध्याय असेल सूर्यप्रकाश एवढा मोठा, पण शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव गुणाग्री ठेवून ज्ञानोबारायांनी आणलं आणि आपलं काम भागवून टाकलंय. ज्ञानोबाराय पुढे बोलतात, तैसे शब्द ब्रह्म अनंत. मुद्दा तोच आहे तिथे. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1,15,00,000 भारत. भारताचे 7 सर्वस्व गीता. शब्द ब्रह्म अनंत, अनंतो वै वेदा. शब्द ब्रह्म अनंत म्हणजे वेद अनंत बोलिला. त्याचा संकोच महाभारतामध्ये झाला. किती झाले? 1,15,00,000 भारत. 1,15,00,000 श्लोकामध्ये महाभारतामध्ये ते आलं. अनंताचं 1,15,00,000 झालं आणि 1,15,00,000चं 700 सर्वस्व गीता. ते 700 श्लोकामध्ये आलं आणि 700 श्लोकाचं एका श्लोकामध्ये आलं. म्हणजे अनंत असूनही एका श्लोकामध्ये आणता येतं. तसं ज्ञानोबारायांनी अनंत वेदाचा विचार श्लोकामध्ये नाही, ओवीच्या पावभागामध्ये आणून ठेवला. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे संजयाच्या किती पुढे ज्ञानोबाराय. संजयाला 1 श्लोक खर्च करावा लागला, ज्ञानोबारायांना पाव ओवी खर्च करावी लागली. काय सामर्थ्य असेल ते. काय झालं, गंमत सांगतो. आयुर्वेद, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि कामशास्त्र या 4 शास्त्राचे विद्वान, त्या विद्वानांनी पुष्कळ चर्चा करून, चिंतन करून 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 त्या शास्त्रावरचा एक असा सिद्ध ग्रंथ तयार केला. प्रत्येक शास्त्राचे 1,00,000 श्लोक तयार केले. धर्मशास्त्रावर 1,00,000, नीतिशास्त्रावर 1,00,000, आयुर्वेदावर 1,00,000, कामशास्त्रावर 1,00,000 श्लोक तयार केले. आणि आता हे ग्रंथ राजमान्य व्हावेत म्हणजे मग ते लोकमान्य होतील म्हणून ते ग्रंथ घेऊन ते सगळे त्या राजाकडे गेले. का त्यांच्या देशाचा जो राजा होता त्याच्याकडे गेले. गेल्यानंतर ते कोण होते याच्या संबंधामध्येही काही आहे. आत्रेय मुनी एक, त्यानंतर कपिल, बृहस्पती आणि अजून एक आहेत त्याचे पांचाल, 4 जण. या 4घांनी असं ठरवलं की आपण एक ग्रंथ सिद्ध करू. आत्रेयाने सांगितलं मी आयुर्वेदावर लिहितो. ठीक आहे. त्यानंतर त्या कपिलांनी सांगितलं मी नीतिशास्त्रावर लिहितो. मान्य आहे. बृहस्पतीने सांगितलं माझं धर्मशास्त्र ठरलेलं आहे. आणि पांचालांनी सांगितलं मी कामशास्त्रावर लिहीन. ठीक आहे. 4घांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 4घांचे मिळून 1,00,000 श्लोक झाले. 4,00,000 श्लोकाचे 4 ग्रंथ तयार झाले. ते घेऊन गेले देवाकडे. देवाला सांगितलं, ते कथा एक ही. देवाकडे गेले. देवाला सांगितलं देवा तुम्ही एकदा ह्याच्यावर सही केली म्हणजे काम भागलं, तेव्हा ह्याच्यावर सही करा. भगवान म्हणाले हे पहा तुम्ही आलात
1-1 लाख श्लोक घेऊन आलात, तुम्हाला काय वाटतं मला उद्योग नाही? अर्जुनाला गीता सांगितली म्हणजे काय मी रिकाम टेकडाच आहे काय? मला काही उद्योग नाही? अरे पुष्कळ झालं, आता माझ्याही मागे व्याप आहेत. 16,108 जणींकडे लक्ष देता देतात माझी पुरे वाट होते, मला वेळ मिळत नाही. तुम्ही काय 1-1 लाख श्लोक घेऊन येता? मला तपासायला वेळ नाही, संकोच करून आणा याचा. ते म्हणाले ठीक आहे देवा, हरकत, बरोबर, तुम्हाला वेळ नाही, संकोच कर. त्यांनी विचार चिंतन केलं आणि त्या 1 लाख श्लोकाचा संकोच करून 50,000 ते ग्रंथ आणले. प्रत्येक ग्रंथाचे 50-50 हजार श्लोक झाले. घेऊन देवाकडे आले. देवा, आम्ही कमी करून आणलंय, बघा ना, जाडी निम्मीच झालं, आता आमचं पुस्तकच निम्म झालं. भगवान म्हणाले निम्म झालं एकाच हो, असे 4 आहेत ना, मला वाचायला सवड नाही. 50,000 श्लोक कुठं तपासत बसून, कुठं त्याच्यातले सिद्धांत नापसिद्धांत बघत बसू, वेळ नाही मला, ते संकोच करून आणा. पुन्हा गेले 15 दिवसांनी त्या 50-50 हजाराचे 10,000 करून आणले. मी 25 झाले होते, पण मी कमी करतो अजून, 10,000 करून आणले. पण 25 केले होते त्याने, परंतु मी अजून कमी करतो, 10,000 करून आणले. ते लहान पुस्तक, छोटं पुस्तक झालं. देवा, आता एवढं तरी बघा, तुम्हाला किती वेळ लागणार आहे बघा. भगवान म्हणाले, अहो 10,000 श्लोक वाचायचे म्हणजे काय सोपं काम आहे काय? सहजासहजी होतं काय? 700 श्लोकाची गीता वाचायची म्हणलं तर माणसाला 10 झोप येते. 10,000 श्लोक वाचायचे म्हणजे काय? मला खरंच सवड नाही. पुष्कळ कामं पडली आहेत. जनाबाई अजून दळायला, तिला मदत करायला जायचंय, अमुक इकडं जायचंय, तिकडं जायचंय, ज्ञानोबरायांची भिंत ओढायची आहे, अमुक करायचंय, गोरोबा काकांचे मडके घडवून द्यायचे, चोखोबरायांचे बाळणपण करायचंय, पुष्कळ काम आहे, वेळ नाही. मग कमी करून आणा. ते गेले महिनाभर, पुन्हा 1-1 लाख होते. पुन्हा महिनाभर प्रयत्न केला, 10,000 श्लोकाचा तो ग्रंथ 5,000 श्लोकामध्ये आणला. भगवंताकडे, देवा आता तरी नाही म्हणू नका. भगवान म्हणाले 5,000? सवड नाही, अजिबात सवड नाही. वारीचे दिवस आले, आता भक्त एकदा सुरू झाले की मला लोड देतात, मागे बसू देत नाहीत, पलंगावर पडू देत नाहीत, पलंग काढतात मिरवत, माझा पलंग सुद्धा ठेवत नाहीत, मला बसायला फुरसत मिळत नाही, एक लोड देतात मागे टेकायला आणि 24 तास उभं करतात. बिलकुल सवड नाही. त्याने सांगितलं ठीक आहे, वारी आली देवा, बरोबर आहे, आम्ही कमी करून आणतो. गेले परत महिनाभर झटले. 5,000 श्लोक म्हणजे फार वाटतात. मग काय करा? मग त्यांनी 1,000 केले, 1,000चे 100 केले. चला, आपल्याला वेळ कमी आहे, त्यांना पुष्कळ वेळ होता. पुन्हा त्याचे 100 श्लोक केले. 1-1 लाख श्लोकाचा ग्रंथ 100 श्लोकामध्ये आणला. महाराज किती संकोच करावा त्याने. 100 श्लोक घेऊन आले. देवाला सांगितलं, देवा बघा ना. देव म्हणाले सवडच नाही, आता बिलकुल सवड नाही. गर्दी सुरू झाली पंढरपुरामध्ये. अजून स्वच्छता करून घ्यायची आहे पंढरपूरची, भक्तांच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे, वाडे रस्त्यावर खडे आहेत प्रदक्षिणेला जाताना ते काढून टाकायचे. माझा भक्त येणार आहे, हे असं मला चालत नाही. देवा काय उद्योग आहे, विटेवर उभं राहिलेलं आहे तुम्हाला, एवढं तपासाना काय? ते म्हणाले मला तपासता येत नाही, कमरेवरचे हातच काढता येत नाहीत, कसं तपासू? मग काय संकोच करा. मग त्यांनी पुन्हा त्याचे 10 श्लोक करून आणले. 100 श्लोकाचा संकोच करून तो ग्रंथ 10 श्लोकात आणला. 10 श्लोक, प्रत्येक शास्त्राचे 10 श्लोक, आणि त्या 1 लाख श्लोकाचं रहस्य त्याच्यामध्ये सामावलं पाहिजे असे 10 श्लोक आणले. गेले पुन्हा. देवा, भगवान म्हणाले आता तर तुम्ही येऊच नका 8-10 दिवस माझ्याकडे, पौर्णिमा होईपर्यंत फिरकूच नका. तोंडावर वारी आली, उद्या दशमी आहे. देवा आज नवमी आहे, आजच्या रात्री तरी करून टाका. भगवान म्हणाले नाही बाबा, सप्तमीलाच सांगता झाली, आता इथं काय चालू आहे, काय लोक यायला लागले, गडबड झाली सगळे. नाही देवा, मग तपासतो. एक काम करा, संकोच करून आणा. आता 10 श्लोकाचा काय संकोच करायचा? शेवटी गेले, पुन्हा विचार केला, चिंतन केलं, मंथन केलं, 10 श्लोकाचा 1-1 श्लोक करून आणला. मुळात किती होते? 1-1 लाख. त्याचा संकोच करून 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 1-1 श्लोक, धर्मशास्त्राचा 1, आयुर्वेदाचा 1, कामशास्त्राचा 1 आणि नीतिशास्त्राचा 1 श्लोक करून आणला. देवा आता 4 श्लोक आहे, चतुश्लोकी भागवत.
4च श्लोक आहेत, 4 श्लोकामध्ये आम्ही आणलाय. भगवान म्हणाले आता तेवढाही वेळ नाही, आता भक्ताच्या प्रार्थना सुरू झाल्या आहेत, आता श्लोक ऐकायला वेळ नाही, आता मग संकोच करा. आता एकेका श्लोकाचा काय संकोच करायचा. ते चौघेही बसले आणि 1,00,000 श्लोकाचा त्यांनी संकोच करून सगळ्यांचा मिळून एक अनुष्टुप छंदातला श्लोक देवाजवळ ठेवला. मग देवानी सांगितलं हे बरोबर झालं. काय श्लोक आहे. जीर्णे भोजन मात्रेय. आयुर्वेदाचा विचार संपला आत्रेय मुनींचा. जीर्णे भोजन मात्रेय सांगतो, त्याचा अर्थ काय तेही सांगतो. कपिल प्राणीनाम दया. नीतिशास्त्र कपिल मुनींचं संपून गेलं, संपलं. बृहस्पतीर विश्वासो अनेको. धर्मशास्त्र संपलं. पांचाल स्त्रीषु मार्दवम. कामशास्त्र संपलं, संपलं. 1,00,000 श्लोक होते. त्याचा संकोच करून 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 अनुष्टुप छंदातला 32 अक्षराचा एक श्लोक सिद्ध करून आणला. 8 अक्षरं प्रत्येकाच्या वाट्याला आली आणि तेवढंच त्यांनी मांडलं. आयुर्वेदाचा विचार सांगत असताना कपिलांनी आयुर्वेदाचं सार सांगितलं. आत्रेयानी जीर्णे भोजनम अत्रेय. काय सांगितलं पहिल्यांदा आयुर्वेदाचा विचार सांगताना सांगितलं, पहिलं जेवण पचल्याशिवाय दुसरं करू नये. संपला आयुर्वेद, झालं. जीर्णे भोजनम. आत्रेयांचं म्हणणं असं आहे की आयुर्वेद काय सांगतो आपल्याला. सगळं आयुर्वेद काही सांगत नाही, पहिलं जेवण जिरल्याशिवाय दुसरं करू नका. असं जर तुम्ही केलं तर तुमची प्रकृती. याच सूत्र पुढे सुश्रुतांनी घेतलंय चरकानी, चरक संहितेमध्ये. चरक संहितेमध्ये म्हणताना असं म्हटलंय, जीर्ण भोजनम व्याधीर नोपसर्पती. चरक संहितेमध्ये आलं, जेवण जिरल्यानंतरच जो दुसरं जेवण करतो त्याच्याकडे कोणताही रोग फिरकत सुद्धा नाही. आमचा नाश्ता जिरायच्या आत तर आम्ही पानावर बसतो, म्हणून डायबिटीस, म्हणून ब्लड प्रेशर. पहिलं जेवण पूर्ण जिरल्याशिवाय दुसरं करायचं नाही. आयुर्वेदाचा प्राण आहे हा विचार. म्हणजे संपून गेलं. मग दुसरे जे होते कपिल, ते पुढे झाले. ते म्हणाले मला नीतिशास्त्र सांगायचंय. काय नीतिशास्त्र. कपिल प्राणीनाम दया. बस संपलं. सर्व प्राण्यांवरती दया करा, हेच नीतिशास्त्राचा प्राण आहे. हाच विचार. नीती म्हणजे दुसरं काय असतं. नय नेणे धातूवरून नीती शब्द तयार होतो. नीती नेणारी कुठं, कल्याणापर्यंत नेणारी ती नीती, आत्मचिंतनापर्यंत नेणारी ती नीती. मग कसं नेणार तुम्ही. काही करू नका. आपल्याला ज्या घटनेने, ज्या कृतीनं आपल्याला दुःख होतं ती क्रिया इतरांबद्दल करू नका. नीतिशास्त्र संपलं. सर्व प्राण्यांबद्दल अंतःकरणामध्ये दया बाळगा. नीतिशास्त्र सांगून झालं. त्याच्यानंतर बृहस्पती पुढे झाले. त्यांनी सांगितलं अविश्वासो अनेको. अनेकांवरती एकाच वेळेला विश्वास ठेवू नका. धर्मशास्त्राचं चिंतन संपलं. कारण धर्मशास्त्रामध्ये एकाच निर्णयाचे अनेक विकल्प असू शकतात. हेही चालतं, तेही चालतं, तेही चालतं, तेही चालतं. सगळ्यांवर एकाच वेळेला विश्वास ठेवायचं कारण नाही. धर्मशास्त्राच्या नियमानुसार 100 लोकांकडून कर्ज घ्यायचं, 100 विश्वास ठेवायचा. 100 लोकांना कर्ज द्यायचं, 100 विश्वास ठेवायचा चालत नाही. धर्मशास्त्रामध्ये एकावर विश्वास लागतो. एक जे सांगितलंय शास्त्राने तेवढं एक. मग ह्याला विकल्प काढून तसं मानलं तर काय, ते तसं मानलं तर काय. धर्मशास्त्र सांगतं मी सांगतो ते महत्वाचं, तुमच्या मनात काय याला महत्व नाही. आणि सगळ्यात शेवटी ते पांचालाने सांगितलं मी तुम्हाला कामशास्त्र सांगतो. पांचाल स्त्रीषु मार्दवम. स्त्री बरोबर आपली वागणूक मार्दवाची असली पाहिजे. कामशास्त्र संपलं. कामशास्त्रामध्ये केवळ भोग्य आणि भोग पदार्थ याचाच विचार नाही, तर भाव पदार्थाचा विचार जास्त आहे. आणि याच्याकरता म्हणून स्त्री बरोबर आपली वागणूक मार्दवाची असली पाहिजे, मऊ असली पाहिजे, नम्रतेची असली पाहिजे, दाक्षिण्याची असली पाहिजे. मार्दव या शब्दामध्ये हे सगळं येतं. दाक्षिण्याची असली पाहिजे. एक भाव आमचा असा स्त्री बरोबरचा सिद्ध झाला की कामशास्त्र संपून गेलं. मग ती स्त्री अंकित होते.
मग स्त्री मनासारखी वागते, स्त्री बरोबर मार्दवतेने आपण राहिलो, तिच्या बरोबर आपण दाक्षिण्याने वागलो, तिला मान दिला की मग नारीला सन्मान केल्याचं फल धर्मशास्त्र आपल्याला देतं, वगैरे वगैरे वगैरे, त्याचं जे काही असेल ते. पण स्त्री बरोबर आपल्याला दाक्षिण्याची भूमिका ठेवणं एवढाच कामशास्त्राचा हेतू आहे. एवढंच सांगितलं. 1-1 लाख श्लोक होते, ते 8-8 अक्षरामध्ये आणून बसवले. याला बुद्धी जास्त लागते. तुम्ही विचार करून पहा, संपूर्ण गीतेचा, संपूर्ण पहिल्या अध्यायाचा विचार, या सर्व श्लोकांचा भाव ज्ञानोबारायांनी 3च शब्दामध्ये आणून ठेवला. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे पहिला अध्याय. संपूर्ण पहिल्या अध्यायाचं सूत्र ज्ञानोबारायांनी आणून बसवलं. पहिला अध्याय म्हणजे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे. आता शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव हा पहिला अध्याय कसा, दुसरा अध्याय सांख्य सद्भाव कसा, तिसरा अध्याय कर्मशास्त्र कसा, हे एकेका वाक्यात ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे पहिला अध्याय कसा आहे, त्याची प्रस्तावना, भगवंतानी गीताशास्त्र सांगण्याकरता जी प्रवृत्ती स्वीकारली त्याची प्रस्तावना म्हणजे पहिला अध्याय, हे ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. गीता सांगण्याकरता भगवान का प्रवृत्त झाले, त्याचं कारण पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ते कोणतं कारण आहे याचा थोडासा विचार करून दुसऱ्या अध्यायाचा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय.